काय आव्हान करा? नाही बघा, मी आपल्या सर्व वाहिन्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम तरुणाईला एकच आव्हान करेल, आरक्षण हा लोकशाहीमध्ये दिलेली एक काय म्हणतात त्याला दिलेली एक तुम्हाला सवलत आहे. या सवलतीपेक्षा तुमचं आयुष्य खूप मोठं आहे. आरक्षण कुणाला लागू होते, कुणाला नाही होत, कुणाला काय होतं याच्यापेक्षा तुमचं आयुष्य अति महत्त्वाचं आहे. आणि आयुष्य तुम्ही सांभाळा. तुमच्या पाठीमागं तुमचं कुटुंब आहे, तुमचे आईवडील आहेत. सर्वजणांनी आईवडिलांची घराची काळजी केली पाहिजे, आपल्या स्वतःच्या देहाची काळजी केली पाहिजे. आरक्षणासाठी कुणीही किंवा कुठल्याही गोष्टीसाठी कुणीही स्वतःचा जीव गमावू नये असं मी सर्वांना विनंती करेन, आव्हान करेन. असं नाही होणार हो. आता इथे एवढे अधिकारी मी स्वतः इथं बसायला सर्व मीडिया आहे सगळं त्यांनी काय ते एमडीने सांगितलं तुम्ही यांचे पैसे खर्चू नका. 3.5 एकाहत्तरची काय असते तुम्हाला थोडी मिळणार, त्यांना जायचं त्यांना मिळावे असा विषय नाही. तर तुम्ही दुसरी खर्च असलं काय तर सांगा. आणि तुम्हालाच म्हणजे कसं आहे आता तसं झालं तर जसं म्हणजे तुमची खूप लपडे आहेत ना. काही एक म्हणजे बँक बुडलीच की अख्खी बुडली त्याच्यात तुमचं थोडं पाप नॉमिनल दौंडी वाजवून येते ते मोकळी माघारी येते ते काय तिकडून येते सगळं हे करून मॅनेज करून. हॅलो बोला ना. बोला बिल आला तर ते यात ह्यांना इथं मी आता 17 सप्टेंबरच्या आतच म्हणलं असतं पण तेवढं मगाच बोललो डिलिव्हरी वाटत त्यांना सांगायचं. एवढा माझं ह्यांना देते फक्त बीड तालुक्याला देत नाही जाणून तुझं. बाकीच्या दुसऱ्या तालुक्याच्या सेक्रेटरीच्या खात्यावर ₹1 नाही. आमचे 5-5 लाख रुपये आम्हाला 10 बी देत नाही तर 5 बी देत नाही. हे वातावरण कशाला जिल्हा बँक मानल्यावर नाही म्हणतात ना रेकॉर्डली स्टेटमेंट करतात नाही द्या ना मला. आम्ही देतो तुम्हाला, आम्ही देतो मला पुरावे. मी कलेक्टर मला पुरावे द्या. कलेक्टरच्या मीटिंगला असं नाही करा ते असं तर मला 5 जिल्हा काय एक आहे. मला काही ही तालुका ती तालुका नाही म्हणा. आपण जर तसं असेल तर बीड तालुक्यात तर बिलकुलच नाही जातात. असं खरंच केलं असं कसं केलं काय सांगता येत नाही हो. काय बीड जिल्ह्यात काय सांगावं. याच माणसाने वसुली करा. सकाळी काल फोन केला त्यांना चला वसुलीला म्हणले तेव्हा तुम्हाला पैसे देत म्हणले. कालचाच विषय घेऊ 25,000 मागितले अकादमी शिवले काय म्हणले त्यांना चला वसुली करा तेव्हा तुम्हाला जाते. कालचा फोन आहे यांचा. या वसुलीचा आणि काय संबंध आहे? तुमच्या सोसायटीची जी समजा काही संस्थेची जी वसुली असेल ती करा म्हणणं ठीक आहे. आता जर तुम्ही शेतकरी सुद्धा परत नाही ना त्यांचं बी ते माफी किंवा त्यांना कर्जमाफी हा विषय बराच काय असतो. पीक कर्ज सोडलं तर अजून आहे. पीक कर्ज सोडलं तर मग तुमचेच आहेत ना. तुम्ही एवढे लोकांना दिलेले ते कर्जाचा कुठं विषय आहे. मग आता उद्योगाची वसुली दाखवा ना. उद्योगाला वाटलेले तुम्ही ₹1 वसूल केला 2-2 कोटी 5-5 कोटीचं. ती कुठं आहे वसूल? तिथून माघारी येतात आपला त्यांचा चहा पिऊन. आपण आहे 90 कोटी. बँकवाले तुम्ही आता ते पैसे परत तिथं पुन्हा तुम्ही उद्योगाला वाटलेलं कर्ज यांनी कुठं वसूल केलं यांचा सगळा पगार बंद करा. उद्योगाला वाटलेलं सगळ्या जिल्ह्यामध्ये उद्योगाचं बुडविलं. उद्योगाचं त्या उपसमितीची बैठक झाली. त्या बैठकीनंतर पंकजा मुंडेंनी अशी मागणी केली की बोगस जे कोणी प्रमाणपत्र दिले गेले तर त्यांची चौकशी करावी आणि सरकारनं त्यावर श्वेतपत्रिका काढावी.
नाही मला याच्याशी बोलताना एकच सांगावं लागेल की बोगस प्रमाणपत्र दिले तर कुणी दिले? बोगस प्रमाणपत्र कोण देते? कोण देते प्रमाणपत्र? शासनाचे अधिकारी. मग शासनातलाच एखादा मंत्री म्हणत असेल की बोगस प्रमाणपत्र, तर हे कसं? हे मला संयुक्तिक वाटत नाही. मग तुम्हीच देत आहे, तुम्हीच शासन म्हणून आहात, तुम्हीच राजकर्ते म्हणून गेल्या 2 वर्षातले 23-24 म्हणता येते काहीतरी. मी जी बाईट बघितली की त्याच्यानंतर जे इश्यू झालेत वगैरे, 23-24ला गव्हर्नमेंट कोणाचं होतं? मुख्यमंत्री कोण होता? मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा आता सरकारमध्ये मंत्री असतील, हे कोण होते? मग ह्यांचेच आहे. तर मग आता असं कसं म्हणता येईल की बोगस? आणि मग आता बोगस तर ते मला माहीत नाही, त्यांनी काय म्हणलं हे मला माहीत नाही, पण जे दिले ते ओरिजिनल तपासूनच दिले असणार अधिकाऱ्यांनी. माझा अधिकाऱ्यावर भरोसा आहे. मला असं वाटत नाही कुणी अधिकाऱ्याने बोगस दिले असते. आता ज्यांना वाटतं त्याचं काय करायचं, त्यांच्याच प्रमाणपत्राला त्यांना चॅलेंज करायचं, मला त्याच्यावर काय बोलता येईल. तसंच माझ्या निवडणुकीत पण दाखवलं होतं ना की OBCचं प्रमाणपत्र मग देणार कोण होतं? सरकार कोण होतं? मंत्री कोण होतं? मंत्रीच दाखवलं. तसं हा विषय वेगळा आहे, त्याला काय आहे, विलाज नाही. जे आहे ते आहे, त्याच्या पद्धतीनं ती झालेले जेवढे काही नोंदी आहेत त्याच्या नोंदीप्रमाणे दिलेले ही प्रमाणपत्र असतील. आणि या प्रमाणपत्राची काय त्यांना करायची ती चौकशी करतील ना. चौकशीला काय त्यांना तो त्यांचा अधिकार आहे सरकार म्हणून, पण द्यायचा अधिकार त्यांचा त्यांनीच दिलेत. मग त्यांच्याच याची जर त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला, त्याच्या आधारे जर काही इश्यू होत असतील तर त्याच्यावर जर कोणी आक्षेप घेत असेल तर मला वाटतं ही संयुक्तिक नाही आहे. महाराष्ट्रातली ही संस्कृती नाही आहे. आतासुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी समितीने GR काढून ते आता काहीतरी नवीन जी गॅजेट हैदराबाद गॅजेट लागू केलं आहे त्याच्या गॅजेटरनुसार ते काय नवीन मांडणी करून आपल्याला आरक्षणाच्या बाबतीत जे काही घ्यायचं आहे आणि त्यांना जे प्रमाणपत्र द्यायचे त्याच्या बाबतीचा निर्णय झालेला आहे. आता त्याच्यावर सुद्धा आणखी काय बोलतात तर त्याच्यावर मी त्या खोलात जायचं नाही, पण मला वाटतं की ही जी चौकशी करायची म्हणतात हे संयुक्तिक वाटत नाही. सोडवलेलं आहे काय नेमक्या त्यांच्या मागण्या? बीड जिल्ह्यातील गट सचिव त्यांची पगार मिळत नाही, त्यांना जी वेतन आहे ते 6-6 महिने मिळत नाही किंवा त्यांच्या खात्यावर असणारे पैसे DCC बँक देत नाही. याच्यासाठी कलेक्टर ऑफिसला उपोषणाला बसले होते. त्यांचं उपोषण गेली मागच्या 1 हप्ताभर झालं चालू आहे. मी दिल्लीला असल्यामुळे मला ज्यावेळेस कळलं त्यावेळेस मी त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला आणि आज कलेक्टर साहेब DDR साहेबांना पण बोलून त्यांना हे करून दिलं की त्यांच्याकडे आत्ता जे महाराष्ट्र शासनाकडून आणि केंद्र शासनाच्या संयुक्त याच्यातून जे आला त्यांना 3,71,00,000 रुपये जे जमा झालेत ते पैसे आता मंथ एंडपर्यंत आम्ही यांना देऊ असं त्यांनी आश्वासन दिलं. तसं लेखी आश्वासन घेतलं आणि ते घेतल्याच्यानंतर त्यांनी विनंती केली त्यांना की तुम्ही पाठीमाग घ्या आणि पाठीमाग घ्यायच्या अनुषंगाने त्यांनी घेतलं. आणि त्यांना आणखी आता ठोंबरे म्हणून शिवोपन बँकेचे होते त्यांनी पण सांगितलं की आमच्याकडे पैसे जसे उपलब्ध होते. त्यांनी आणखी या उपोषणकर्त्यांनी एक खंत व्यक्त केली की बाकीच्या तालुक्यातले पैसे दिले जातात आणि आमचे फक्त बीड तालुक्यातले देत नाही. आता याच्यावर मला संशय आहे की बीड तालुक्यातल्याच लोकांचे का नाही? ह्या लोकसभेच्या निवडणुकीपासून बीड तालुक्यावर काही दुर्लक्ष झालं आहे का हे मला कळत नाही. तरी मी त्यांना तसं सांगितलं की बाबा बीड तालुका का नाही, असं जर असेल तर नाही. तर ते ठोंबरे म्हणले की नाही असं, पुन्हा म्हणते रेशिव जुळवायचा. आता मला माहीत नाही ते काय, तर मी एकदा स्वतः कलेक्टर साहेबाबरोबर या बँकेची बैठक लावणार म्हणजे लावणार आणि त्याच्यात गट सचिवाचा विषय प्रामुख्याने असेल, पीक कर्जाचा विषय असेल, हे सर्व गोष्टी असेल. कलेक्टर साहेबाला बोलून आता हे 15 दिवस ही पण संपल्याच्या नंतर 22 तारखेच्या नंतर मी 100% मीटिंग लावणार.